tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. मी चंद्रकांत जगन्नाथ शिंदे, पेटनेम चंद्रा. माझं क्रिकेट बॉक्स क्रिकेट आणि ते गल्ली क्रिकेटनी सुरुवात झालेली 83-84च्या दरम्यान. असं त्यामधल्या क्रिकेटमध्ये बॉक्स क्रिकेट खूप खेळलो पण असं वाटलं की नाही, असं मन मानत नव्हतं की बॉक्स क्रिकेट सगळे ओराम वगैरे खेळतात, आपण पण खेळूया. तर आम्ही ते ओरामला सुरुवात झाली आणि ते स्मृती आणि कामगार मैदान असं लगड बिल्डिंग वगैरे करत विक्रांत खोतनी मी आज जे पण आहे ते विक्रांतमुळे आहे. विक्रांत खोतनी पहिला मला षटकारच्या टीममध्ये नेला. षटकार टीम एक नावाजलेली होती. मग आज जे बोलतात ना प्रोफेशनल नॉन प्रोफेशनल प्रकारची, ती एक खालच्या लेवलची टीम. आणि पहिल्यापासूनच टिळक चौक, मॅचलेस हे ऑलरेडी टॉप लेवलच्या टीम होत्या. गणेश गल्ली, शशी ब्राईट होत्या. आणि मग तिकडे सुरुवात झाली. मग क्रिकेट षटकार खेळते 2-2, 3-3 हजाराच्या टुर्नामेंट खेळायचो. आणि त्यावेळेला 5-10 हजार म्हणजे मोठ्या टुर्नामेंट. आणि आम्ही 2-3 जिंकायचो असं करत आपलं क्रिकेट पुढे गेलं. आणि मग मी पहिला अभय राज्याध्यक्षाला आणला. क्रिकेट राहुलची सुरुवात सांगते तुम्हाला. अभयला आणला. अभय चांगला खेळायला लागला. राजू मोरेला आणला. आणि राजू मोरेने संतोष कदमला आणला. संतोष कदमनी विजय सिंगला आणला. विजय सिंगनी सुन्या शशीला आणला. मग सुरुवात झाली. मग आला करुणा, मग बंटी तळाशीलकर. त्यावेळेला पतला पण तेव्हाच टच झाला. आणि टीमने अशी काही भराभरी मारली ना की त्यावेळेला राहुल इलेव्हन अशी नावारूपाला आली. आणि त्या टीमचा हार्ट, क्रिकेट टीमचा आमचा हार्ट करुणाकर कोट्यान होता. की तो त्याचा बरोबर एक गेम असायचा. तो बाउंड्री लाईनला फिल्डिंग करायचा, लॉंग ऑन आपला त्या काय कॅचेस विजय रनआउट, त्याच्यानंतर त्याची ती बॉलिंगचा आयटम आणि ते गपागपचे बुंदे वगैरे असं करत आणि टायमावर 48 बॉल आम्हाला भरपूर व्हायचे. 42, 43, 44 भरपूर. टायमावर जाऊन एक 6 मारणारा प्लेयर आमच्यामध्ये होता करुणाकर कोटियन. आणि तो मोस्टली समोर मारायचा. असं करत ते आमचं नाव व्हायला लागलं. पुढे जस्ट आलं. पण त्याच्या आधी आहे ना मला फिल्डिंगबद्दल आहे ना खूप आस्था असायची. फिल्डिंग एक चीज अशी होती की मी कामगार मैदानामध्ये खेळत असताना नाईट गोल बंड्या एवढा झाडा, त्याची फिल्डिंगची शैली अशी होती ना, विचित्र होती फिल्डिंगची शैली. असं ते मांजरीसारखा करायचा, असं करायचा. आणि ते आवडायला लागलं की अशी फिल्डिंग करतात. एकदा बाबू पेडणेकर बरोबर माझी मुलाखत झाली. तर भाऊ बोलतो, चंद्रा फिल्डिंग कशी करायची असते माहिती आहे काय? हा एवढा भाग आपला इथून बॉल गेला ना तर आपण गांडू. तो एक एरिया आपण आखून घ्यायचा, तिथून बॉल गेला आपण गांडू. पण ते आपल्याला आवडायला लागलं. आणि मला बॅटिंग बॉलिंग या सगळ्या गोष्टीपेक्षा ना फिल्डिंग कोण पण चांगला करेल तर मला खूप आवडतं. फिल्डिंगच्या बद्दल सांगितलं तर असं करत मग आमचं सुरुवात झाली. आणि माझी क्रिकेटला खऱ्या लेवलने सुरुवात झाली 83चा मधला काळ आणि 85चा मधला काळ, जिथे आम्ही साधं क्रिकेट खेळायचो. आणि मग तो 84-85ला जी सुरुवात झाली राहुल इलेव्हनची, तेव्हा आम्ही षटकार बंद होऊन नरेश इलेव्हनच्या नावाने नावारूपाला आलो. आणि नरेश इलेव्हनच्या नावारूपाला आलो आणि 4 वर्ष धुमाकूळ घातला नरेश इलेव्हन. आणि आर के ट्रॉफी आली. आणि आर के ट्रॉफीला एंट्री टाकताना नरेशने हात वर केले. आपला पानपराग ज्याला तुम्ही ओळखता, हां येस, त्याने तो घाबरला की चेंबूरवाले आहेत यार, 11,000 रुपये डालणे का. मी तेव्हा थोडासा नर्वस झालो की आपण सगळ्यांना हरवणारी टीम आणि आपण आर के ट्रॉफी नाही खेळू शकत. मग इतक्यात एक पोरगा होता जो एल्फिस्टन ब्रिजच्या खाली काठेवाडी मुलगा होता, गुजराती, गोविंद. त्याने एंट्री टाकली. आणि त्यावेळेला पद्धत अशी होती 60-40, म्हणजे 1 लाख मारली तर त्याला 40,000 द्यायचे आणि 60,000 आम्ही वाटून घ्यायचे आणि इंडिव्हिज्युअल आम्ही वाटून घ्यायचे. असा प्रकार असताना त्याने त्याच्या मुलाच्या नावाने राहुलच्या एंट्री टाकली आणि आम्ही जिंकलो, फायनल मारली. आणि तो घोडदौड चालू झाली. मग त्याचा कुठे प्रॉब्लेम झाला. मग पुढे चिंट्यानी घोडदौड घेतली. मग थोडा चिंट्याचा प्रॉब्लेम झाला. मग अभिमन्यू आणि भास्कर पाटीलनी घोडदौड, अशी ह्या क्रिकेटला सुरुवात झाली. अशा पद्धतीने क्रिकेट अजून पण असं वाटतं ना की मी आज 47 वर्षाचा आहे, पण असं वाटतं की अजून पण तीच धमक आहे आपल्यामध्ये.
पण जोपर्यंत मी धावतोय तोपर्यंतच मी खेळणार. ज्या दिवशी मला वाटलं ना मी टीमला जड होतो, मी एक तर क्रिकेट बंद करणार, एकदमच शाप बंद करायचं, कोणाला ॲडवाईस पण नाही करायचं. कारण नवीन जनरेशन आहे, त्यांना आपल्याला माहिती नाही आहे की आपण काय केलं आहे काय नाही. उगाच असं मान वळल्यानंतर तो बोले इसकी माँ क्या अभी क्या हम लोग शिकार आहे, कारण त्यांनी बघितलेलं नसतं ना, त्याची पण चूक नसते, असं असतं. अशा पद्धतीने हा प्रवास अजून चालू आहे. आणि ताजमहाल हा प्रकार आहे ना एकदाच होतो, सारखा होत नाही. तसंच राहुल 11 जी झाली 25-26 वर्षाची राहुल 11 झाली, ही परत होणार की नाही होणार हा एक प्रश्नचिन्ह आहे. पण राहुल 11चा मी माझ्या हार्टली असं सांगतोय की मी प्रयत्न करतोय अजून पण, हे परत एक होईल का हा एक प्रयत्न आहे. आणि नवीन जनरेशनला आहे ना, ह्याच जुन्या लोकांना घेऊन आहे ना एक शेवटचं पर्व दाखवायचं आहे. आणि ती सुरुवात परत झाली आहे हळूहळू. तर करुणा, सुनील इंदुलकर, गडेकर आहे, आपले जे अटॅकवाले आहेत, आमची पण टीम अटॅकवर होती जिवंत. बॅट्समन ओके, बॅट्समन किती करतात नाही करतात, 36 बॉल 36 मी का बोलायचो, कारण आमच्या टीमच्या बॉलरमध्ये ती कॅपेबिलिटी होती की ते 36मध्ये मॅच काढण्याकडे त्यांचं होतं, तेवढं प्रावीण्य त्यांच्याकडे होतं. म्हणून मी अटॅकवरच जास्त जोर द्यायचो. बॅटिंग होणार करणार, पण तो जो मधला काळ होता, शशी साटम गेल्यानंतर जो मधला काळ आला ना, अमित आणि भरतने जे काय राहुल 11साठी केलं आहे ना ते अल्टिमेट केलं आहे आणि मिरॅकल केलं आहे. पहिल्या ओव्हरला जाऊन अमित गोलतकर त्या पुण्यावाल्याला व्हेरी फर्स्ट असलम भाई नारायणगाव व्हेरी फर्स्ट हम लोग वो मैच हारा था, पहले ओवर में 5-6 मारा था इसने, पहला ओवर लास्ट बॉल आउट बाउंड्री लाइन पे, और मैच हम लोग हार गए, लेकिन स्कोर नहीं हुआ, बड़ा दिग्गज में. लेकिन इतना सब टैलेंट हर एक प्लेयर में है. और मैं चाहता हूँ कि एक बार ग्राउंड में उतरे हैं ना, बाप को भी नहीं छोड़ने का, बस जीतने का ही है. कैसा भी रो के जीतो. पेपर में ऐसा नहीं आता है रडून जिंकले आता है, जिंकले रोया वांदा नहीं, लेकिन जीतने का है.